चला दीपक पेरणेसाठी सुवर्ण संधी. असा सामना जिंकायला आपल्याला अजूनही 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू, तर 6 चेंडूमध्ये आपल्याला 4 मोठे फटके लगवावे लागतील. 3 षटकार मारले तर जीवन चिंचोली यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल तब्बल. सामना सुद्धा जिंकून दाखवा आणि षटकार सुद्धा मारून दाखवा, दोन्हीकडून सुवर्ण संधी आपल्याला. मूर्ती महान पण कीर्ती छान असा गोलंदाज दर्शन दलवी. नन्ना मुन्ना गोलंदाज, सुंदर अशी गोलंदाजी. उंचावरून मारलेला चेंडू, वन बाउन्स, चौकार. गोलंदाज खूप छोटा आहे आणि बॅट्समन तर खूपच मोठा आहे. डबल टिबल होईल. बघूया दर्शनांचा पुढील चेंडू मारा करतो तो दीपक पेरणे. सुंदर अशी गोलंदाजी, नन्ना मुन्ना गोलंदाज. बघूया स्लोअर वरती चेंडू, एकच धाव. एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 22. सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते. नन्ना मुन्ना खेळाडू दर्शन दलवी यांच्याकडनं. मूर्ती लहान पर कीर्ती छान. एकच धाव. चला यापुढे होणारा सामना कार्तिक 11 पक्ष पांडुरंगाप्पा 11. कार्तिक 11 संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आहे आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी स्वर्गीय पांडुरंगाप्पा हारट या संघाला. 2 चेंडू 17 धावींची गरज. सुंदर अशी गोलंदाजी, पण कीपरच्या हातात थोडी मिक्स फिल्डिंग होते आणि चौकार जातोय. लास्ट बॉलला दर्शनने विकेट काढले. जीवन चिंतलकडनं 100, धर्मा दलवीकडनं 100. वाईट चेंडू. अजूनही संधी आहे पैसे कमवण्याची. जीवन चिंचल्याकडनं 100, धर्मा दलवीकडनं 100. 200 रुपयाचं पारितोषिक आलेले जर विकेट घेतली तर. वाईट चेंडू, वाईट +1. अमरजीतने जर कॅच घेतली तर त्यालाही 100 रुपयाचे पारितोषिक जीवन चिंचवल्याकडनं. कॅच घालवली त्यांनी, पैसे गेले याचे अकाउंट मधले कट झाले, काय समजलंच नाही. याच्या पुढील चालू होणारा सामना स्वर्गीय कार्तिक स्मृती 11 वर्सेस स्वर्गीय पांडुरंगाप्पा हरट प्रतिष्ठान. काय रे पादू बिदू नको. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो
ज्ञानेश्वर हरड. हॅलो हॅलो. कॅमेरामॅन फोकस करो. नन्ना मुन्नाचा खेळाडू खूप सुंदर अशी बॉलिंग केली. दर्शन दलवी. आता चालू असणारा सामना स्वर्गीय चालू असणारा सामना स्वर्गीय कार्तिक स्मृती 11 वर्सेस स्वर्गीय पांडुरंग अप्पा प्रतिष्ठान. सामन्याला विलंब न लावता सामना त्वरित चालू करायचा आहे. तुम्ही जर असं टाइमपास केला तर मॅच न झाल्यानंतर मग कमिटी जबाबदार नाही राहणार. टॉच वरच विन दिला जाईल. स्ट्राईक ऑन फलंदाज नवनाथ हरट, नाष्टक फलंदाज कल्पेश जाधव आणि गोलंदाजी हाताळण्यासाठी आलेले तो